आषाढ महिना हा महिना खूप पवित्र मानला जातो। याच काळात महाराष्ट्रात हजारो वारकरी टाळमीदंग हाती घेऊन विठोबा माऊलीच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे निघतात। ही वेळ असते भक्तीची, हरिपाठाची आणि दिंडीची। पण हाच काळ ओडिशामधील पुरी इथे सुद्धा एक अद्भुत घटना घडते। श्री जगन्नाथ पुरी यांची भव्य रथयात्रा या महिन्यातच होते। पण तुम्हाला माहीत आहे का, ही यात्रा सुरू होण्याआधी श्री जगन्नाथ आजारी पडतात। हो, खरंच देव सुद्धा आजारी पडतो। हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटतंय ना? मग हे रहस्य काय आहे? देव आजारी का पडतो आणि त्यांचे उपचार कसे केले जाते, हे सगळं आपण या भक्तिपूर्ण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। श्री स्वामी समर्थ। पुण्यवचन या चॅनेलमध्ये आपले मनःपूर्वक स्वागत आहे। इथे आपण पाहणार आहोत आध्यात्मिक कथा, श्रद्धेची गूढ रहस्य, पुराणातील अद्भुत घटना आणि भक्तिमय प्रवास। एकत्र मिळून उलगडूया त्या गोष्टी ज्या आपल्या मनाला शांतता आणि आत्म्याला समाधान देतात। कधी विचार केलाय का, एक असे मंदिर आहे जिथे देव सुद्धा आजारी पडतो आणि दरवर्षी रथात बसून आपल्या भक्तांना भेटायला मंदिराबाहेर येतो। होय, हेच आहे जगात प्रसिद्ध असलेले, वेगळे आणि थोडेसे रहस्यमय असणारे श्री जगन्नाथ पुरीचे मंदिर। येथे अशा काही गोष्टी आहे की जे ऐकून तुम्ही थक्क व्हाल। हे मंदिर ओडिशा राज्यात पुरी नावाच्या शहरात आहे। हे फक्त एक जुने मंदिर नाही, तर हजारो वर्षांपासून भक्तीचे एक पवित्र ठिकाण आहे। श्री जगन्नाथ मंदिराचं बांधकाम 12व्या शतकात गंगवंशाचे राजा अनंतवर्मन चोडगंगदेव यांनी केले। पण त्याही आधी इथे श्री जगन्नाथांची मूर्ती होती आणि लोक त्यांची भक्ती करत होते, असे जुन्या पुराणांमध्ये लिहिले आहे। हे मंदिर केवळ सुंदर दिसणार नाही, तर ते श्रद्धा आणि भक्तीचं प्रतीक आहे। या मंदिरातलं सर्वात मोठं आणि खास वैशिष्ट्य म्हणजे इथल्या देवांच्या मूर्ती। श्री जगन्नाथ, त्यांचे भाऊ बलभद्र आणि बहीण सुभद्रा हे तिघे एकत्र इथे विराजमान आहे। पण हे लक्षात ठेवा, या मूर्ती साध्या दगडाच्या नाहीत, जशा आपल्याला इतर मंदिरात दिसतात। या मूर्ती बनवलेल्या आहेत दारू म्हणजेच पवित्र लाकडापासून। प्रत्येक 12 वर्षांनी या मूर्ती बदलल्या जातात आणि या संपूर्ण प्रक्रियेला म्हणतात नवकलेवर म्हटले जाते। या मूर्तींच्या आत एक अदृश्य आणि दिव्य शक्ती असते, जी ब्रह्मस्वरूपात असते। याला म्हटले जाते दारू ब्रह्म। हेच ते गूढ आणि अद्वितीय रहस्य। दरवर्षी जून-जुलै महिन्यात जगप्रसिद्ध आणि भव्य रथयात्रा इथे भरते। या दिवशी हे तिन्ही देव मोठमोठ्या रथांवर बसून लाखो भक्तांच्या साक्षीने मंदिराबाहेर पडतात। ते जातात एका दुसऱ्या मंदिरात आणि हा दिवस असतो एक सणासारखा। सगळ्या जातीधर्माच्या लोकांना, अगदी ज्या लोकांना मुख्य मंदिरात जाता येत नाही, त्यांनाही या दिवशी श्री जगन्नाथाचे दर्शन घेता येते। या मंदिराबद्दल अजून एक खास गोष्ट आहे, इथे अनेक चमत्कारिक आणि रहस्यमय गोष्टी आजही दिसून येतात। मंदिराच्या गुंबजावरून कधीच पक्षी उडताना दिसत नाही। होय, हे खरं आहे। पुरीच्या श्री जगन्नाथ मंदिराच्या गाभायावर किंवा मुख्य गुंबजावर एकही पक्षी उडताना, बसताना किंवा विश्रांती घेताना दिसत नाही। असं का होतं? कारण काय? हे अजूनही शास्त्रज्ञ आणि अभ्यासकांसाठी एक कोड आहे। पण अशा काही मान्यता आणि शक्यता आहे की मंदिराची रचना इतकी अद्वितीय आहे की गुंबजावर वायाचा असा प्रवाह तयार होतो की पक्षी तिथे स्थिर राहू शकत नाहीत। हवेचा दाब वरच्या भागात सतत बदलत असतो, त्यामुळे पक्ष्यांना तिथे बसायला किंवा उडायला त्रास होतो। काही भाविकाचे म्हणणे आहे की हे स्थळ अतिशय पवित्र आणि ऊर्जायुक्त आहे, त्यामुळे पक्षी स्वतःहून टाळतात। ही एक दैवी संरक्षित जागा आहे, जिथे केवळ भक्त आणि देव यांचे नाते आहे। तिथे इतर कुणालाच हस्तक्षेप करता येत नाही। मंदिराची उंची, बनावट आणि भोवतालचा मोकळा परिसर यामुळे पक्ष्यांना आकर्षित करणार तिथे काहीही नाही। वर टोकाला ध्वजस्तंभ असतो, जो सतत हलत असतो, त्यामुळे तिथे पक्षी स्थिर राहत नाहीत। पुरीच्या श्री जगन्नाथ मंदिराच्या गाभायावर दररोज एक ध्वज फडका लावला जातो। रोज संध्याकाळी अगदी ठरलेल्या वेळेला मंदिराच्या शिखरावर असणारा ध्वज बदलला जातो। हा ध्वज बदलण्याचा विधी सेवायत पुजारी करतात आणि तो बदलण्यासाठी त्यांना कोणतीही सुरक्षा दोरी, बेल्ट किंवा टेक्नॉलॉजी नसते। ते शेकडो फूट उंच शिखरावर चढतात, केवळ भक्ती आणि परंपरेच्या बळावर। एक पौराणिक समज आहे की ज्या दिवशी श्री मंदिराचा ध्वज बदलला जाणार नाही, त्या दिवसापासून मंदिराचे दरवाजे पुढील 18 वर्षांकरता बंद होतील। ही कल्पना लोकांच्या मनात भीती नाही, तर नितांत श्रद्धा आणि शिस्त निर्माण करते। आजवर एकही दिवस असा गेला नाही की ध्वज बदलला नाही। अजून एक चमत्कार, ध्वज वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फडफडतो।
कितीही वारं असो, ध्वज नेहमी वाऱ्याच्या विरुद्ध फडफडताना दिसतो, ज्याचं कोणतंही शास्त्रीय स्पष्टीकरण अजून मिळालेलं नाही. पण विशेष गोष्ट म्हणजे तो सक्त वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फडफडतो. असं का होतं हे अजूनही शास्त्रज्ञांसाठी एक रहस्यच आहे. साधारणपणे कुठलाही ध्वज वाऱ्याच्या दिशेने फडफडतो, पण इथे मात्र वारा एका बाजूला जात असतो आणि ध्वज विरुद्ध दिशेला फडफडतो. भाविक मानतात की श्री जगन्नाथांची कृपा आणि दैवी ऊर्जा इतकी प्रबळ आहे की निसर्गाचाही नियम इथे बदलतो. जसं की देव अजून मंदिरात आहे याचं प्रतीक म्हणून हा ध्वज असतो, तो वाऱ्याच्या विरुद्ध जाऊनही फडफडतो, म्हणजे भक्तीला कुठलीही अडथळा थांबवू शकत नाही असा संदेश आहे. पुरीच्या श्री जगन्नाथ मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर, ज्याला सिंहद्वार म्हणतात, एक गूढ अनुभव घडतो जेव्हा तुम्ही मंदिरात शिरता. तुम्हाला चालताना तुमच्या पावलांचा स्पष्ट आवाज येतो, टा टा. पण जेव्हा तुम्ही मंदिरातून बाहेर पडता, अगदी त्याच पायांवरून चालत असतानाही कसलाही आवाज येत नाही. तो पावलांचा आवाज अचानक गायब होतो. असं का होतं? मंदिर बांधताना आवाज परावर्तित होईल अशा पद्धतीने दगडांची रचना केली गेली असावी. आत जाताना आवाज वाढतो, पण बाहेर जाताना तो शोषला जातो, असं काही तज्ज्ञांचे मत आहे. काही लोक मानतात की देव आपली वेदना, पाप आणि चिंता ऐकतात, म्हणून आपण आत जाताना आवाज येतो, पण बाहेर जाताना देव त्या सगळ्या गोष्टी घेऊन घेतात, म्हणून आपण शांत होतो. श्री जगन्नाथ मंदिराची सावली पृथ्वीवर कधीच पडत नाही. होय, दिवसभर सूर्य वेगवेगळ्या दिशेने चमकत असतो, पण मंदिराचे मुख्य शिखर गुंबज, त्याची सावली कधीही जमिनीवर दिसत नाही. असं का होतं? हा एक अजूनही उलगडलेला चमत्कार आहे. अनेक शास्त्रज्ञ, वास्तुविशारद आणि अभ्यासक याचा अभ्यास करत आले आहे, पण अजून ठोस कारण सापडले नाही. परंतु काही शक्यतांमध्ये असे सांगितले जाते, मंदिराची रचना अत्यंत अचूक कोनात अँगल केली गेली आहे की सूर्य कुठल्याही बाजूला असला तरी गुंबजाची सावली मंदिराच्या गाभाऱ्याच्या आतच पडते, बाहेर नाही. दिवसा मंदिर स्वतःच्या सावलीत लपलेले असते, म्हणजे सूर्यप्रकाश मंदिरावर कसा पडतो याचा परिणाम असा असतो की सावली दिसतच नाही, किंवा ती इतकी नीटपणे मिसळून जाते की ती ओळखता येत नाही. जगन्नाथ हे स्वतः ब्रह्म आहेत, त्यांना सावली लागत नाही. जिथं देव स्वतः तेजस्वी आहे, तिथं अंधार कुठून येणार? दरवर्षी आषाढ महिन्यात येते स्नान पौर्णिमा. या दिवशी जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांचे 84 कुंभातील शुद्ध पाण्याने भव्य अभिषेक केले जाते. आणि त्यानंतर काय घडते? भक्त असे मानतात की इतक्या थंड पाण्याने स्नान केल्यामुळे भगवान जगन्नाथ आजारी पडतात, त्यांना ताप येतो आणि मग त्यांना नेले जाते विश्रांतीसाठी एका गुप्त खोलीत, जिथे फक्त सेवायत पुजारीच त्यांची सेवा करू शकतात. त्या काळाला अनासर काळ म्हणतात. अनासर काळ म्हणजे जवळपास 15 दिवस. यावेळी मंदिर बंद राहते आणि दर्शन मिळत नाही. या काळात देवांना दिले जातं औषधं, गवती चहा, आयुर्वेदिक लेप आणि हलकं पचायला सोपं प्रसाद. पण भक्त काय करतात? दर्शन बंद असलं तरी भक्त चित्रपट्टीवर केलेली भगवानाची चित्र म्हणजे पट्टचित्र त्यांची भक्तीने पूजा करतात. नवयौवन दर्शन पुन्हा तेजस्वी रूप. या 15 दिवसांनी भगवान जेव्हा आजारातून बरे होतात, तेव्हा ते नवयौवन दर्शन देतात, म्हणजे ते पुन्हा एकदा तरुण तेजस्वी रूपात प्रकट होतात. आणि मगच सुरू होते रथयात्रा, जगप्रसिद्ध उत्सव. ही परंपरा आपल्याला शिकवते की देव फक्त पूजनीय नाही, ते आपल्यातलाच एक आहे. त्यांनाही विश्रांती लागते, आजार होतो, म्हणजे ते आपल्या भावना समजतात. जगन्नाथांचा हा अनासर काळ म्हणजे भक्तीचा एक सुंदर धडा आहे. आणि नवयौवन दर्शन, तो म्हणजे नवचैतन्याचा, नवशक्तीचा आरंभ. श्री जगन्नाथ हे फक्त एक मूर्ती नाही, ते आपल्या श्रद्धेचं, भक्तीचं आणि नात्याचं प्रतीक आहे. जेव्हा देव आजारी पडतो, तेव्हा भक्त काळजी करतात. जेव्हा देव रथात बसतो, तेव्हा भक्त उधळून जातात. आणि जेव्हा देव दर्शन देतो, तेव्हा अश्रू वाहतात. पण ते अश्रू असतात भक्तीचे, प्रेमाचे आणि एकत्वाचे. मित्रांनो, अशा या अद्भुत परंपरेचं रहस्य आपल्याला फक्त समजून नाही, तर अंतःकरणातून अनुभवून घ्यावं लागतं. कारण इथे शास्त्र संपते आणि श्रद्धा सुरू होते. पुरीचे श्री जगन्नाथ मंदिर हे फक्त एक वास्तू नाही, तर हजारो वर्षांची परंपरा, भक्ती आणि गूढतेचं अद्वितीय रूप आहे. देव आजारी पडतात, त्यांची सेवा होते आणि मग
रथयात्रेच्या दिवशी ते नव्या जोमात पुन्हा दर्शन देतात. हेच जीवनाचं खरं रूपही सांगते. थोड थांबा, थोड बरा व्हा आणि मग पुन्हा तेजस्वी व्हा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर पुण्यवचन चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण इथे आपण उलगडतो भक्ती आणि अध्यात्म यामधील दैवी रहस्य. श्री स्वामी समर्थ.